झंझट वाटतच नाही. मारे चुलकी धूळ वाटे. ज्ञानदादाने त्याच्याला हेच तर सांगितले. आणि हा जर नसेल तर त्याला सारखी कोण? मन म्हणजे मन नाही का मरणासारखं इकडून तिकडून सगळं भ्रमण करत असते. आपल्यासाठी पत्र पाठवले. दादा हे बघ, 1400 वर्षात काहीतरी कोरच राहिलं पत्रात. बायांना काय लिहावं कळ नाही. तुम्ही नाही का दिव्य करत? ज्ञानेश्वरांनी तर म्हणे रेड्यामुखी वेद वदवले. ज्ञाना देशाला छान सुंदर त्यांना पाठवून. ज्ञानदाता काय लिहिलेलं पत्रात एकदा वाचून सांग. नाही ते चित्र दाविती परी असे केवळ मी प्रकाशी ते संविती जदाकारे दर्पणाच्या अतिशेकी मुख असताची असे मुखी माझी दर्पण अवलोकी आगळे. स्वामी स्वामी शिवम शिवम त्या पोरांनी आमच्या पत्राला उत्तर दिलंय का? होय स्वामी. हा वाच वाच, आम्हालाही बघू दे. काय उत्तर दिलंय त्यांनी आमच्या पोरा पत्राला? पत्र पाठवलं सदस्यने आणलंय. नाही स्वामी, एक नाही, दोन नाही, चांगल्या पाचशा पाठवले. हा वाच बघू ह्याची आघात प्रतिमा. सोने सोनेपणा उरलेलं येताची झाली लेणे. देवी नव्याची जग होले. कोण समजतं? कोण ओळखतं स्वतःला? आम्हाला उपदेश याचा काहीच अर्थ नाही. एवढ्या वयाच्या पण आपल्याला याचा अर्थ कळत नाही. नागेश्वर अति अति झालंय आता. हा ज्ञानेश्वर कुठल्या ज्ञानाचा ईश्वर आहे? त्या बालकांना भेटायला जातो आणि याचा अर्थ काय त्यांनाच विचारतो. आळंदी गावाच्या ग्रामस्थांना आपल्या सांगण्याचा आनंद होतो की आपल्या गावात श्री चांगदेव स्वामी नावाचे महान तपस्वी येणार आहे. 1400 वर्ष तपस्या केल्यानंतर हे महायोगी ज्ञानयोगी सिद्ध पुरुषाचे सर्वांनी व्हावे. येऊ द्या त्या योगी राजांना, आम्हालाही त्यांचे दर्शन घ्यायचे. अरे विठू माऊली जर आपल्या मागे उभी असताना कशाला लहानपणी काय म्हणायची? अडवते ना. काही जरी वाटलं की या विठुरायाची आळंब करायची. मग तो आपल्या हृदयात विराजमान होतो आणि आपल्याला भयमुक्त करतो. पांडुरंग 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 पांडुरंग. दादा हे बघ, मी प्रसाद घेऊन आले. आपण इथे बसून वाटून खाऊया. आता बघतात मग अशा योग्याच्या स्वागताला जायला हवं काय गुरुदादा?
अरे बापरे, हे काय बघतोय मी? ती पोरं तर निर्जीव भिंतीवरती आली आहेत. ही काय देवाची अद्भुत किमया. उठा स्वामी, आपले स्थान चरणाशी नाही हृदयाशी आहे. ज्ञानेश्वरा, तुम्ही माझा विधवेचा अहंकार एका क्षणात नाहीसा केला. स्वामी, आपण योगी आहात. इतक्या वर्षांच्या तपस्यानंतर आपण अनेक सिद्धी मिळवल्या, ज्ञान मिळवलं, परंतु माणसाला ज्ञानाचा अहंकार होता. अटी आपणच विद्वान आहोत असे समजू लागतो. ज्ञानेश्वर, तुम्ही माझ्या डोळ्यात अंजन घातले. मी सजीव वस्तूंना वहीत केले, तर तुम्ही निर्जीव भिंत चालवून सिद्ध केलं. आणि ते मला पटलं सुद्धा. मला संस्कृती आणि निसर्ग चालवायचा अहंकार झाला होता, पण जे अचेतन अधिकार संसृष्टी आहे त्याच्याच मला दर्शन झाले. हा सारा माझ्या गुरुदादा दिलेला अमृत नव आहे. आम्हालाही तुमचे अमृत सेवन करू द्या. मला तुमचा शिष्य बनवून घ्या. कांदेवा, कुणी माझे शिष्यत्व पद करायचे. कुणाचे गुरु हवे हा विगत ठरवलो. मुक्त हे त्यांनी तुझ्या पदरीचा. हो गुरुदादा, पण मी सांगेल ते करावे लागेल बरं का? गुरुमाई, तुम्ही जो आदेश द्या तो मी निवटपणे पूर्ण करेल. तुम्ही जसे सांगाल मी तसे करेल. काही किमया म्हणायच्या. 14 वर्षे तप केल्यानंतर महायोगी 14 वर्षाच्या पुरीचं शिष्यत्व पत्कारतो. ही तर एक ज्ञानदेवाची किमया. तुझ्या स्कूलमध्ये भाग घेशील ना तू? हा, वाघ दादा येतो, वाघ बनलाय तो.